भात बियाणं खरेदीला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये मार्गदर्शनाची गरज। बोगस बियाणं विक्री करणाऱ्या टोळ्यांचे सक्रिय जाळे, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। प्रमाणित बियाणं, उगवण क्षमता आणि बिल यांची तपासणी आवश्यक। शेतीमध्ये आधुनिकतेचं वारं वाहत असलं तरी शेतकऱ्यांची हातोहात फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांची टोळी अजूनही सक्रिय आहे। पूर्वी सुपभर भात पेरलं की दुप्पट मिळायचं, आता किलोभर बियाण्यातून 10 पिशव्या मळल्या जातात असं म्हणलं जातं। पण या आधुनिकतेतही फसवणुकीचा धोका वाढला आहे। विशेषतः शिक्षणाचा अभाव आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतोय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र भात बियाणे खरेदीचा हंगाम सुरू झाला आहे। मात्र या काळात शेतकरी कोणते बियाणे घ्यावे, त्याची शुद्धता किती आहे, उगवण क्षमता काय आहे याकडे दुर्लक्ष करत आहेत। कृषी केंद्रातील दुकानदार जे सांगतात तेच बियाणे अनेक शेतकरी सरळ खरेदी करतात। हेच त्यांच्या अडचणीचं मूळ ठरत आहे। अनेक वेळा असं बघण्यात आलं आहे की खरेदी केलेले बियाणे उगवत नाही किंवा उगवल्यावर त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो। कधी उशिरा येणारं पीक लवकरच कापणीसाठी तयार होतं, यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो। परिणामी मेहनत आणि पैसे दोन्हीही वाया जातात। यासाठी शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घ्यावी। शासकीय विक्री केंद्र किंवा कृषी विद्यापीठाच्या केंद्रातूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावे। बियाण्यावरील टॅगवर जातीचं नाव, उत्पादक, तारीख, उगवण क्षमता 80% पेक्षा जास्त आणि शुद्धता 95% पेक्षा जास्त तपासावी। बियाणे खरेदी करताना हमखास पावती, बिल घ्यावं आणि ती व्यवस्थित जपून ठेवावी। कृषी विभागानेही शेतकऱ्यांसाठी जनजागृती करावी आणि कोणते बियाणे योग्य आहे याचं तांत्रिक मार्गदर्शन देणं गरजेचं आहे। अन्यथा या बोगस बियाण्यांच्या जाळ्यात अडकून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास वाढत राहणार आहे। शेवटी बियाणे निवडीत घेतलेली एक छोटीशी काळजीच शेतकऱ्यांच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरू शकते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।